शहर पुलिस आयुक्त के मार्गदर्शन में चल रहे ऑपरेशन थंडर अभियान के तहत अजनी पुलिस ने नशे के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। 24 अप्रैल की सुबह पेट्रोलिंग के दौरान पुलिस को सूचना मिली कि शताब्दी चौक क्षेत्र में एक युवक एमडी पाउडर बेचने के इरादे से खड़ा है। पुलिस टीम ने मौके पर पहुंचकर घेराबंदी की और संदिग्ध युवक को हिरासत में लिया। पूछताछ में उसकी पहचान हिमांशु कडू 21 वर्ष के रूप में हुई। तलाशी लेने पर उसके पास से 2.5 ग्राम एमडी पाउडर और एक मोबाइल फोन बरामद हुआ, जिसकी कुल कीमत करीब 30,000 रुपए बताई गई। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है। रात्रपाळी ड्युटीवर असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे व त्यांचे पथक पोलीस अंमलदार राहुल शेंडे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती पोलीस ठाणे अजनी हद्दीत एमडी विकायला येणार आहे। अशा माहितीवरून त्यांनी एक सापळा रचला आणि एनडीपीएस तरतुदीचे संपूर्णपणे पालन करण्यात आले व नमूद वर्णनाचा व्यक्ती हा शताब्दी चौकाच्या तिथे म्हणजे त्यापूर्वीच त्याला ट्रॅक करून पकडण्यात आले आणि पकडण्यात आले असता त्याची जेव्हा झडती घेण्यात आली तर त्याच्याजवळून 2.5 ग्राम त्याची पूर्ण विचारपूस केली असता त्याच्याजवळून 2.5 ग्राम एमडी मिळाली व त्याचं संपूर्ण नाव विचारले असता त्याचं संपूर्ण नाव हिमांशु शरदराव कडू वय 21 वर्ष, राहणार कांचनगंगा सोसायटी हिंगणा असे आढळून आले व त्याला सदर एमडी त्याने कुठून आणलेली आहे याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदर एमडी त्याने मोरेश्वर उर्फ रोहन सुरेश मेश्राम राहणार कस्तुरी हाईट वाठोडा हद्दीत यांच्याकडून घेतलेली आहे। तर त्यातून आम्ही पुन्हा सदर बाबतीत चौकशी करून योग्य कार्यवाही केली असता नमूद मोरेश्वर उर्फ रोहन सुरेश मेश्राम याच्याकडून सुद्धा 9.5 ग्राम एमडी अशी एकूण 12 ग्राम एमडी, 2 मोबाईल आणि 2 मोबाईल व त्यांचे सिम जप्त करण्यात आलेले आहे। एकूण 1,64,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि सदर कारवाईमध्ये एपीआय सचिन निंबाळकर, उपनिरीक्षक संतोष वाघमारे, पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, पोलीस अंमलदार राहुल शिंदे यांचीच ही गोपनीय माहिती होती। पोलीस अंमलदार अतुल टिकले आणि रेश्मा शेख या लोकांनी पूर्ण रात्र जागून ही कारवाई केलेली आहे। माझी जनतेला एकच आव्हान आहे, जनतेला आणि नवपिढीला, की हे तुम्हाला प्रलोभन देऊन सुरुवातीला ही या अंमली पदार्थ फ्रीमध्ये देतात, पण त्याचा अंमली पदार्थांचा तुमच्या मज्जा संस्थेवर एवढे वाईट परिणाम होतात, त्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य खराब होतं, पूर्ण शरीर खराब होतं, पूर्ण ऑर्गन खराब होतात। तर मला सर्व नवी पिढीला हे माझी विनंती आहे की कृपया नशेच्या आहारी जाऊ नये। हे ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय सीपी साहेबांनी जे पूर्ण शहराकरिता सुरू केलेलं आहे, सदरची कारवाई ही ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आलेली आहे। ही सलग आमच्या अजनी पोलीस स्टेशनची दुसरी कारवाई आहे। 2 दिवसापूर्वीच आम्ही 4 ग्राम एमडी सुद्धा जप्त केलेली आहे। तर नवी पिढीला माझे आव्हान आहे की कृपया त्यांनी नशेच्या आहारी जाऊ नये।